हाय एव्हरीवन, खूप दिवसांनी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. गेल्या 4 ते 5 दिवस म्हणजे या वीकमध्ये मी एकही व्हिडिओ मोठा टाकला नसेल, नाहीच टाकलेला आणि लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत होते. चला, खूप दिवसानंतर आज म्हटलं आज काहीही करून मला ब्लॉग बनवायचाच आहे, कारण की इतका गॅप गेलेलंही चांगलं नाही आहे. सो आजच्या दिवशी मस्त अशी सकाळची सुरुवात झाली. हेअर वॉश केलं आहे आणि त्यानंतर म्हटलं आता चहा ठेवूया. आता हिवाळा आणि म्हणजे थंडी आणि चहा हे खूप मस्त म्हणजे काय म्हणू शकता जोडी आहे. आणि मस्त असा चहा या दिवशी आपण गवती चहाचा चहा, आल्याचा किंवा मसाला चहा खूप आवडीने पितो. आणि आता माझ्याकडे मसाला नाही आहे, तर इन्स्टंट चहाचा मसाला कसा बनवायचा हे तुमच्यासोबत शेअर करते. सो सगळ्यात पहिले ना दुधामध्ये मी आलं किसून टाकले. आल्याचा चहा असणार आहे, पण मसाला चहा इन्स्टंट मसाल्याचा बनवायचा. तर इन्स्टंट मसाला बनवण्यासाठी थोडंसं जायफळ, त्यानंतर दालचिनीचा तुकडा, एक वेलदोडा जो की हिरवा असतो तो, आणि त्याचबरोबर एक मिरं आणि एक लवंग, हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. चहाचा मसाला बनवतो तेव्हा त्यामध्ये आपण सुंठ वापरतो, तर सुंठाऐवजी इथे ऑलरेडी आपण इथे आल्याचा तुकडा इथे किसून घातलेला आहे. मसाला आपल्याला कुटून घ्यायचा आहे. त्याआधी माझ्याकडनं इथे चहा पावडर आणि साखर टाकायची तेवढी राहिलेली होती. साखर मी अगदी थोडीशी यूज करते सध्या. म्हणजे खूपदा असा विचार करते की आज बंद करते, उद्या बंद करते, पण थंडीमुळे ना चहा प्यावासाच वाटतो आणि त्यामुळे मग मी असा मस्त असा मसाल्याचा चहा बनवते. सो चहा मी जो आहे ना तो अगदी थोडासा घेत असते आणि बघू शकतात चहाला छान उकळी आली का त्यानंतर मसाला घालायचा आणि पुन्हा 5 मिनटं छान उकळवून घ्यायचे, जोपर्यंत त्याचा कलर असा होत नाही. आणि इतका मस्त चहा झालेला. सकाळी सकाळी ना असं म्हणतात की देवपूजा करावी आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करावी, पण थंडी इतकी असते की सगळ्या गोष्टी बाजूला आणि सगळ्यात पहिले चहा, म्हणजे गरमागरम चहा घेतला की थोडी एनर्जी येते आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात होते. सो चला, धूप लावली आणि मी ही धूप वापरत असते जी की वाटीसारखी येते, आणि धूप लावल्याने घरामध्ये तितकीच पॉझिटिव्हिटी येते आणि तितकंच फ्रेश वाटतं. सो चला, आता देव वगैरे सगळं धुवायला घेतलं होतं, पण त्याआधी तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी ना मी एक लिक्विड सायट्रिक ॲसिड वापरलं आहे, जे की आपण ढोकळ्यामध्ये, खमंग ढोकळा बनवतो त्यामध्ये वापरतात. त्यालाच लिंबू पावडर असंही म्हणतात. त्यामध्ये 2 ते 3 चमचे जे सफेद मीठ असतं ते घालायचं, कारण की सध्या सगळीकडे पिंक सॉल्ट वापरतात, पण मी आधीही सांगितलं आहे दोन्हीही तुम्ही इक्वल प्रमाणात वापरा. सो सफेद मीठ वापरलं आहे आणि त्यानंतर थोडंसं व्हिनेगर घालून याचं मिश्रण बनवलं. त्यामध्ये अशा प्रकारे भांडी घातली ना तर इतकी मस्त आणि पटकन निघतात. त्यानंतर देवांना देखील मस्त अशी अंघोळ घातली आणि त्यानंतर देवघर स्वच्छ केलं, आजूबाजूचं सगळं, कारण की खूप दिवस झाले तब्येतही बरी नसल्यामुळे व्यवस्थित अशी देवपूजाही झाली नव्हती. ज्या दिवशी देवघर असं मस्त प्रसन्न वाटतं ना तो दिवसही आपल्याला तितकाच मस्त जातो. सो रोजचं माझं रुटीन असतं की सकाळी उठल्या उठल्या देवपूजा करणं, पण हो त्याआधी माझा चहा होतो. बरेच जण घेत नसतात की देवपूजा झाल्यानंतर चहा वगैरे, पण मला तसं होत नाही. थोडंसं चहा घेते आणि त्यानंतर मी माझ्या कामांची सुरुवात करते. सो देवपूजा झाली आणि जेव्हाही देवपूजा करते ना तेव्हा ही झाडं मला, या झाडांवरची फुलं मला खूप आवडतात आणि फक्त खूप माझे म्हणजे ज्यावेळेस लगेच उमलतात ना त्यावेळेस मी ठेवत नाही. असं जोपर्यंत छान झाडांना दिसत आहेत ना तोपर्यंत ती झाडांवरच असतात. आणि आता असं वाटतंय की चला आज देवांना वाहूया, त्यावेळेस मी सगळी फुलं काढली आणि इतकी मस्त झालीत ना. सो चला, आता असं फुलंही आपलं पडलं तर तुम्हालाही तुमच्याही घरात अशीच काहीशी सकाळ होत असते आणि खूप फ्रेश वाटतं ज्यावेळेस आपण अशी सकाळ होते. सो कितीही नाही म्हटलं ना तरी या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं कितीही कंट्रोल केलं ना स्वतःला तरीही होऊन जातात. तर मी कशाबद्दल बोलते तुम्हाला सांगते. आता इथे एक बाई आलेली जी की पर्स वगैरे अशा घेऊन हात विक्रीवरती होती आणि असं म्हणतात की घेऊ नये यांच्याकडे, पण ओळखीची आहे, म्हणजे तिकडेच आजूबाजूला कुठेतरी राहते आमच्या रोडवरती. सो आणि याच्या आधीही आता ह्या शेजारच्या ताई आहे त्यांना घ्यायचं होतं. मी तर काही घेतलं नाही, पण त्यांचं म्हणणं होतं की बघा चॉईस करू लागा वगैरे.
सो म्हटलं चला, असंही मी उन्हात उभी होती केस सुकवण्यासाठी, तर त्यांना म्हटलं चला, छान अशा बॅग होत्या आणि अशा डेली यूजसाठी ना खरंच युजफुल आहे, अगदी कमीत कमी पैशांमध्ये. सो सगळ्या बायका ज्यावेळेस अशी मस्त खरेदी करतात ना एकत्र, भारी वाटतं, खूप टाइमपास होतो. हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते, कारण की आमच्याकडे इतकी थंडी आहे की थंडीमध्ये काम करणं पण म्हणजे इतका कंटाळा येतो ना, की त्यामुळे ब्लॉग बनवणं तर मग कधी कधी खूप कंटाळा आल्यामुळे ते ब्लॉग पण बनवला जात नाहीये. आणि म्हटलं चला, आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतंय. त्याचबरोबर ना, हिवाळा म्हटलं की भांडी घासायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि भांडी घासताना आपल्याला त्रासही तितकाच होतो. प्रत्येकजण डिशवॉशर म्हणजे जे काही मशीन आहे भांडी घासण्याचं ते काही घेऊ शकत नाही, पण सिम्पल असे आपल्या हातांची काळजी घेण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी एक छोटीशी गोष्ट मी ऑनलाईनच मागवली आहे. ती तो कशी आहे आणि काय आहे ते तुम्हाला दाखवते. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. आता सगळं काही क्लिनिंग झालंय, भांडी घासायची बाकी आहे. आणि सकाळपासून काय होतं, कितीही लवकर उठलं ना की असं उन्हात जाऊन बसतो. बाहेर मस्त असं ऊन पडलंय, जे की तुम्ही ते बघू शकतात. आणि मग त्या उन्हामध्ये आम्ही बसतो आणि खूप जास्त टाइमपास होतो. मग टिफिन वगैरे बनवणं, त्यामुळे मग शूट कुठं सुरुवात करायची असं नेहमी होत असतं. आणि त्याचबरोबर माझ्या ओठाला हे थंडीतच काय झालंय माहीत नाहीये, आणि त्यामुळे मग अशा काही काही गोष्टी होतात, इरिटेड होतं आणि असं वाटतं की नको शूट करायला, नको आपला चेहरा दाखवायला. त्यामुळे मग मी तुमच्यासोबत व्हिडिओ काही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ शेअर केला, पण लॉंग व्हिडिओ केलाच नव्हता. सो आता 4 ते 5 दिवस झाले, म्हटलं चला व्हिडिओ शेअर करूया. आणि हो, आता घरातली कामं आवरली, भांडी घासायची तेवढी बाकी राहिली आहे. सो भांडी घासण्यासाठी मी हे ग्लव्ज मागवलेले होते, मिशोवरनंच मागवले, 2 पीस आलेले आहेत. सो सगळ्यात महत्त्वाचं ना, असं त्याला असल्यामुळे ना तर छान असं स्क्रबिंग होतं, व्यवस्थित भांडे वॉश केले जातात. नाहीतर आपल्याला असं प्लेन जर असतं ना तर मग भांडी व्यवस्थित धुतली नाही जात किंवा साबण तसाच राहतो, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी होत असतात. सो आता भांडी घासायची आहे आणि भांडी कशी निघतात हेही तुम्हाला दाखवते. म्हणजे मी आता बऱ्याचदा ट्राय करते आहे, गेले 8 दिवस झाले, भांडी व्यवस्थित स्वच्छ निघतात. हात आपले मेन म्हणजे खूप भांडी घासून हात पण आपले थोडेसे खराब होत असतात. सो ते होणार नाहीये, म्हणून मग मी घेतलं. आणि हिवाळ्यामध्ये आता जे कोणी लेडीज आहे, आपण भांडी घासतो, आपल्याला माहीत असतात की काय हालत होते. सकाळी सकाळी तर एवढी थंडी असते, तर त्यावेळेस पण पाण्यात हात घालावा वाटत नाही, किंवा रात्री. सो दोन्ही वेळेस मी या गोष्टी वापरते. आणि जर दुपारी असं ऊन पडलेलं असेल, वातावरण थोडंसं छान असेल, तर मग नॉर्मली आपले काम करायला काहीही हरकत नाही आहे. एकदा पाण्यात हात गेला की काहीही वाटत नाही काम करा वगैरे, पण जोपर्यंत पाण्यात हात जात नाही तोपर्यंत आपलं असंच चाललेलं असतं, काम करू की नको. आणि करायला गेलं की मग मस्त अशी सुरुवात होते. सो चला, आता तुम्हाला मी यूज करून दाखवते. तुम्हाला हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो चला, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर बघू शकता, सगळी कामं आवरली, फक्त भांडी तेवढी राहिली. आणि ही नाश्ता, टिफिन अशा सगळ्या प्रकारची ही भांडी आहे. सो ती आता ग्लोव्ज घालायचे आणि छान अशी भांडी वॉश करणार आहे, त्या जेणेकरून मला अजिबात हाताला त्रास होणार नाही. सो अशा पद्धतीने तर फायनली आता भांडी घासायला घेतली आहे. आणि कितीही नाही म्हटलं, शेवटी आपलं काम ते आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि जेव्हा आपल्याला म्हणजे थंडी वगैरे नसते ना, त्यावेळेस मस्त असं डीप किचन क्लिनिंग होतं. मग खिडकी, काचा, भांड्याच्या जाळी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण खूप मस्त आनंदात करत असतो. पण थंडी असली की थोडीशी भांडीही आपल्याला खूप वाटतात आणि तेही काम आपल्याच्याने लवकर होत नाही. म्हणून मग मी बऱ्याचदा मिशोवरती हे बघितलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर म्हटलं चला, आता थंडी इतकी आहे ना, तर असंही आपल्याला कधी ना कधी तर आपल्याला कामं करायचीच आहे. त्यापेक्षा जर ग्लव्ज घालून केलं ना तर कामही वेळेत होतं, पसाराही कमी होतो. आणि याचा मला फायदा थंडीपेक्षा जास्त जर कशाचा झाला असेल ना, तर तुम्हाला मी सांगते, माझं ना बऱ्याचदा काय होतं, कटिंग करत असताना हात कट होत असतो, काही ना काही माझ्या बोटांना लागत असतं आणि त्यावेळेस ती भांडी घासायला खूप जास्त त्रास होतो. त्यावेळेस हे ग्लव्ज माझ्यासाठी इतके फायदेशीर ठरलेत ना, तर 2 वेळा माझं बोट कापलं गेलं होतं आणि दोन्ही वेळेस मी ग्लव्ज घालून भांडी घासली आणि त्यामुळे
आपण काय करतो की ज्यावेळेस ग्लोव्ज घालतो त्यावेळेस त्यावरती बँडेड लावतो आणि बँडेड पाण्यात गेली की ती लगेच ओली होते आणि त्यामुळे आपली जखमही खराब होते. सो त्यामुळे ज्यावेळेस मी ग्लोव्ज घातले ना त्यावेळेस मला खूप लवकर म्हणजे बेटर फील झालं आणि जे काही माझ्या हाताला लागलेलं होतं तेही लवकर बरं झालं. आणि बघा ग्लोव्ज घातले त्यामुळे मी निवांत काम करते. भांड्याची जाळीही बऱ्याच दिवसाची धुवायची होती तीही वॉश करून घेतली. भांडेही व्यवस्थित घासले आणि ना हातामध्येही व्यवस्थित बसताय जेणेकरून हाताची ग्रीपही व्यवस्थित असते आणि आपल्याला पकडताही येतं की हातातून भांडं सुटतंय का नाही. तसं नाही होतं, एकदम व्यवस्थित होतं आणि आत वरतून जे आहेत ना ते स्क्रबिंगसारखं छान व्यवस्थित घासलं जातं. चला सगळी भांडी घासून झाली. त्यानंतर आता गॅसही क्लीन करते. स्वयंपाक सगळा झालेला होता. कपडे आपण मशीनला वगैरे लावत असतो, म्हणजे खूप असं खराब कपडे असले किंवा व्हाईट ड्रेस आहे तर मी हातानेच धुते नवीन कपडे हाताने. पण रेग्युलरली सध्या खूप जर अति थंडी असते ना त्या दिवशी तरी मी मशीनला लावते आणि अदरवाईज वेळेस जे काही आहे ना तर आम्ही मागच्या दाराला कपडे धुते आणि तिथं 12 वाजता बरोबर ऊन येतं. मग उन्हात कपडे धुवायला काहीच वाटत नाही. पण भांडी घासणं म्हटलं की वरती जे टाकीतलं पाणी ते अगदी बर्फासारखं थंड होतं आणि मग भांडी घासायला प्रॉब्लेमच येतात. त्यावेळेस मग मात्र हे असं करते. आणि बघा आता भांडी घासली, हात माझे जसेच्या तसेच कोरडे आहे, अजिबात हात ओले झाले नाही. आणि त्यानंतर ना मस्त असे ग्लोव्ज ही चिमट्या लावून अडकवले ना त्यातलं एक्स्ट्राचं पाणीही निघून जातं. बघू शकतात अशा पद्धतीने भांडी झाली, किचनही आवरून झालं आणि माझे हातही जसेच्या तसेच राहिले. सो ही गोष्ट खरंच उपयोगाची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि अशा प्रकारे लावल्याने ना याचं जे काही वरतून लागलेलं पाणी आहे ते निथळतं आणि नंतर आपण संध्याकाळी यूज करणार असेल तर ते ड्राय असतात. सो अशा प्रकारे आपण, आणि सगळ्यात महत्त्वाच्या काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगितलं की काळजी कशी घ्यायची. सो बऱ्यापैकी माझी सगळी कामं झालेली आहे आणि हे जे थोडीशी साय उरली ना तिचं मला तूप बनवायचं आहे. सो लास्ट हे काम राहिलंय, त्यानंतर मी शिवांशला आणायला जाईल. सो असा होता आजचा व्लॉग. जो तुम्हाला कसा वाटला, खूप दिवसांनी मी व्लॉग केलेला होता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. बाय. त्यानंतर मी शिवांशला स्कूलवरनं घेऊन आले आणि तो आणि त्याचा फ्रेंड मस्त अशी सायकल चालवत होता. 1 महिन्यापूर्वी त्याला सायकल घेतली तर तो अगदी स्लोली चालवायचा आणि आता मस्त डबल शीट घेऊन फिरतोय. सो शाळेतून आलं की नेहमी 1 तास माझा बाहेर जातो, मस्त उन्हामध्ये मुलं खेळतात आणि 2 वाजता आम्ही घरात जात असतो, असं आमचं रुटीन ठरलेलं असतं. सो चला त्यांचं खेळणं झालं, घरात आलो आणि सगळ्यात पहिले तूप बनवायला घेतलं. एका बाजूला त्याला जेवायलाही दिलं, कारण की हे बनवणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. कारण की 2 दिवसापासून मी म्हणते की आज बनवेल उद्या बनवेल, शेवटी फायनली आज मुहूर्त लागला आणि तूप बनवलं. खूप दिवसानंतर तूप बनवलं होतं, त्यामुळे हे वेगळं दूध असल्यामुळे बघूया कशी टेस्ट होते. आणि त्याचबरोबर ना इथे आता अनुचं मी काहीतरी डायग्राम काढून द्यायचं इथे चाललेलं होतं. सो असा होता माझा